मेडिटेशन मी शिकलीये. मेडिटेशन करायला शिकले आणि मी जे मेडिटेशन करते ते पूर्ण बॉडीवरच म्हणजे पूर्ण बॉडीचा त्याच्यामध्ये 7 चक्र आणि पूर्ण बॉडी पार्ट्स त्याच्यावर आहेत. जवळजवळ पाऊण तासाचं ते सेशन आहे. पण मला ते होत नाही. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम्स येतात मेडिटेशनचा त्याच्यात. वेगळा कोर्स वगैरे केलाय का तुम्ही? हां. असं सगळ्यांशीच होतं, म्हणजे असं काही वेगळं नाहीये की ना तुम्हाला होत नाहीये. बऱ्याच जणांना मेडिटेशनला बसलं की त्रास होतो, होत नाही. कारण ऑलरेडी काय म्हणतो आपण, एनर्जी अशा पद्धतीची असते की ती तुम्हाला ती करूच देत नाही. तुम्हाला हं. क्लिन्झिंगची खूप गरज असते. जेव्हा तुम्ही करायला लागता त्यावेळेस काय काय वेळेस त्रास पण जास्त वाढतो तुमचा. असं हो. तुम्हाला वाटतं की आपला त्रास खूप वाढलाय. पण जर तुम्ही त्रास वाढत असलात तरी पण असं जर म्हटलात ना की नाही मला हे करायचंच आहे, तर तुमचं क्लिन्झिंग होत जाणार आहे. त्रास वाढून वाढून नंतर तो कमी होतो. पण आपण सुरुवातीलाच घाबरतो की नाही मला त्रास जास्त वाढतोय, नकोच करायला. आणि मग ते काय होतं, मग पुढे तुमच्याकडून होत नाही. पण जर त्रास होत असेल तर याचा अर्थ तुमचा क्लिन्झिंग होतंय हे लक्षात ठेवायचं. आणि जे काही तुमचं मेडिटेशन असेल, साधना असेल, ती करत राहायची. एकदम तुम्ही अर्धा तास, 1 तास नका करू. 5 मिनिटं, 10 मिनिटं कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. की तुम्हाला जेवढा वेळ वाटतं तेवढा वेळ बसा, करा आणि नंतर वाटलं तुम्हाला की नाही आता मला होत नाही, थांबा. उद्या परत करा. ही जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती चालू ठेवा. त्याने कसं होईल, हळूहळू तुमची ते वेळ वाढत जाईल. आज 5 मिनिटं, उद्या 7 मिनिटं, 10 मिनिटं आणि आपोआप ते व्हायला लागेल. पण आपण घाबरतो की नाही मला त्रास होतोय, नको थांबूया. तसं नका करू. ते सगळ्यांच्याच बाबतीत होतं. म्हणजे तुम्हाला असा होतोय त्रास कारण तेच, की जे आपली एनर्जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी इम्बॅलन्स म्हणू आपण, ब्लॉकेजेस नाही म्हणू शकत, इम्बॅलन्स आहे. त्यामुळे तो इम्बॅलन्स बॅलन्स करण्यासाठी आपण मेडिटेशन करतो आणि त्यावेळेस आपला ऑरा क्लीन व्हायला लागतो. त्यावेळेस आपले आजार म्हणा, असं डोकं दुखायला लागलंय, चिडचिड जास्त वाढलीये, असं काहीतरी तुम्हाला जाणवतं. याचा अर्थ की तुमचं क्लिन्झिंग होतंय. त्यामुळे कंटिन्यू ठेवा तुमचं जे चालू आहे ते. थांबवू नका.